दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की, अमृतेश्वरी माता की जय। नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया। सद्गुरुरायांच्या चरणावर नतमस्तक होऊन आज मोक्षदा एकादशी आहे, म्हणजे आज गीता जयंती आहे। आजपासून 5127 वर्षापूर्वी म्हणजे कलियुग प्रारंभ होऊन 5127 वर्ष झालेले आहेत। कुरुक्षेत्रावर भगवान योगेश्वर कृष्णांनी अर्जुनाला जी गीता सांगितली त्या गीतेचा हा जन्मदिवस आहे आणि म्हणून त्याला गीता जयंती असं म्हटलेलं आहे। गीता हे भारतीय तत्वज्ञानाचं सर्वात सुंदर आणि एका अर्थाने भारतीय संस्कृतीचा जाहीरनामा। कोणी विचारलं काय संस्कृती आहे तुमची, तर त्याला गीता भेट देऊन द्यायची, ही आमची संस्कृती आहे। आम्ही अशा पद्धतीने वागतो आणि साक्षात भगवान योगेश्वर कृष्णाने स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू। श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी, अर्जुनाला प्रश्न पडले, अर्जुनाच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली आणि त्या शंकेची उत्तर भगवान योगेश्वर कृष्णांनी दिली आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी ये हृदयीचे ते हृदयी घातले, हृदया हृदय एक जावले। भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम। एकमेकांना बोध, इथे बसणारे आपण देखील सर्व इतके शुद्ध अंतःकरणाने आलेले आहोत की आपण एकमेकाला, मी बोलणारा आहे तुम्ही ऐकणारे आहात असं काहीही नाही। मी एक बोलणारा श्रोता आहे आणि तुम्ही मुके वक्ते आहात, आणि अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी देखील होतं। कारण भगवंतानी 10व्या अध्यायामध्ये विविध योगामध्ये स्वतः सांगितलेलं आहे पांडवानाम धनंजय। पांडवामध्ये मी कोण आहे, तर मी धनंजय आहे, म्हणजे तू आणि मी तूपणाची झाली बोलवण। अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी असल्यामुळे भगवान योगेश्वरांनी गीता सांगताना अतिशय आर्त भावनेने त्याच्यामध्ये परिवर्तन व्हावं, त्या गीतेचा हा जन्मदिवस आहे। या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी तेथ भवानी प्रश्नोकरी चमत्कारोनी। म्हणजे आता दोघे दिग्गज आहे, कोण आहे त्या ठिकाणी, शंका कोणाला येऊन राहिलेले आहे, प्रश्न कोण करून राहिलेले आहे, अंबा भवानी म्हणजे साक्षात पार्वती आई साहेब, आणि कोणाला करून राहिले, विश्वाचा नियंता असा भगवान महेश्वर भगवान महादेव, त्यांना ती प्रश्न करून राहिली। आणि त्या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू भगवान विवरी म्हणजे त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहे।
इतकं सुंदर त्या ठिकाणी आणि गीतेचं तत्वज्ञान आहे. आता हा वेदार्थ सागर, आपल्याला गीता कशी आहे, महाभारत नावाचा ग्रंथ आहे व्यासांनी लिहिलेला, 1,10,000 श्लोक त्याच्यामध्ये, 18 निरनिराळी पर्व आहेत, त्याच्यामध्ये भीष्म पर्व आहे, 5,500 साधारण श्लोक आहेत, त्याच्यातले 700 श्लोक म्हणजे 1,10,000 श्लोकापैकी 700 निवडक श्लोक जर उचलले गीतेचे म्हणजे त्याचं होते 100 रुपयामध्ये 6 पैसे, एवढा फक्त गीता त्या महाभारतामध्ये आहे. परंतु ते तत्वज्ञान किती सुंदर आहे, तर नित्य नूतन सेविचे गीता तत्व असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. रोज वाचलं तर रोज नवा अर्थ त्याचा प्राप्त होतो, असं हे गीता तत्व. आणि भगवान आपल्याला, श्रीकृष्ण भगवान आपल्या सगळ्यांना प्रवृत्त करण्यासाठी म्हणून तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादिला असं ज्ञानेश्वरीने म्हटलेलं आहे. सर्वेश्वर म्हणजे भगवान योगेश्वर कृष्ण, आणि काय करून राहिला, प्रत्यक्ष अनुवादिला आपल्या सगळ्यांना त्यांनी ते गीतेचं तत्वज्ञान आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे. काय किती सुंदर तत्वज्ञान आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर हे जे तत्वज्ञान आहे याच्या सगळ्यात शेवटचा जर आपण घेतला तर इथे हा एक गीता ग्रंथ आहे, इथे गीता ग्रंथ आहे, याचे 700 श्लोक आहेत. 18वा अध्याय आहे, 18व्या अध्यायाचा सगळ्यात शेवटचा श्लोक आहे, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवानी तिर्मतिर्मम. आता या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या जीवनाचं सूत्र त्या ठिकाणी संजयाने सांगितलेलं आहे. युद्धाचा प्रसंग सुरू असताना धृतराष्ट्राने प्रश्न केला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सभा मामका पांडवाश्चैव किं कुर्वत संजय, अशी सुरुवात गीतेची आहे. आणि सगळ्यात शेवटी संजयाने म्हटलेलं यत्र योगेश्वर कृष्ण, याचा अर्थ आपल्याही जीवनामध्ये असे युद्ध अनेक प्रसंगी येतात. ते वैचारिक युद्ध असतात, आपल्यामध्ये संभ्रम असते, शंका असते, हे करू की ते करू, हे करू की ते करू, आपण काय केलं पाहिजे, कोणाची साथ दिली पाहिजे. तेव्हा संजयाने सरळ सरळ उत्तर दिलं धृतराष्ट्राला की हे धृतराष्ट्र महाशय, या ठिकाणी जिथे यत्र योगेश्वर कृष्ण म्हणजे ज्या ठिकाणी साक्षात भगवान श्रीकृष्ण वृत्ती असलेले माणसं आहेत, सद्भावना असलेली माणसं आहेत, सत्सद विवेक बुद्धी असलेली माणसं आहेत, सत्कर्म करणारी माणसं आहेत, आणि ज्या ठिकाणी कर्मयोगी असा कोण, तर यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा, असा धनुर्धर त्या ठिकाणी जो आहे म्हणजे कर्तव्य भावना ठेवणारा, अशा पद्धतीने फळाची अपेक्षा न करता कर्तव्य करणारा असा अर्जुन ज्या ठिकाणी आहे. म्हणजे एकीकडे भगवान योगेश्वर कृष्ण आहे, दुसरीकडे अर्जुन आहे, आणि अशा दोन प्रवृत्ती जर एकत्रित असतील तर त्या ठिकाणी विजय निश्चित आहे. आणि म्हणून जीवनामध्ये राहताना देखील मी माझ्या मनाने चालणार आहे, पण ते कसं आहे, धर्म मार्गाने मला गेलं पाहिजे. माझं मन मला काय सांगते, मग इतरांच्या दबावामध्ये न राहता, संसाराच्या दबावामध्ये न राहता, कधी कधी ऐहिक सुख टाळावी लागतात, कधी कधी पारमार्थिक सुखासाठी काही जे ऐहिक सुख आहेत यांना आपल्याला अव्हेरावं लागते, तरी देखील ते अव्हेरता आलं पाहिजे. आणि म्हणून जो अर्जुन या सगळ्या याच्यामध्ये मोहग्रस्त झालेला अर्जुन, ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंतांनी त्याला गीता सांगितली तर तो त्या ठिकाणी आणि मोह त्याचा नष्ट झाला आणि तो युद्धासाठी तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय, त्याला युद्धासाठी तयार व्हा. आणि गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये त्याने सांगितलं की बाबा आता मला काहीच आता शिल्लक राहिलेलं नाही, तू काहीच सांगू नको, आता मी माझं गांडीव नावाचं धनुष्य घेणार आणि मी युद्धाला तयार राहणार. असं ज्याच्या मत परिवर्तन झालं, असा मोहग्रस्त अर्जुन आता युद्धाला सिद्ध झालेला आहे. ती गीता किती परिवर्तन करते, गुंतलो होतो अर्जुन गुणे मुक्त जाहलो तुझिया गुणे, आता सांगणे पुसणे काहीच न लगे. आता त्याने सांगितलं मी अर्जुन नावाचा गुण म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये आहे, मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी आहे, ज्ञानी मी, गुणी मी, कला चतुर मी, श्रीमंत मी, सुज्ञ मी, वक्ता मी, कवी मी, बलाढ्य जरी मी, ज्ञाता जगी एक मी, वेदांती पटू मी, श्रुती निपुण मी, सर्वज्ञ मी, सुज्ञ मी. अशा परिस्थितीमध्ये ही अर्जुन प्रवृत्ती आहे. पण श्रीकृष्ण प्रवृत्ती सांगते मी समजे परीन उमजे कोठील मी कोण मी. जेव्हा हे समजलं
की आपण श्रीकृष्ण प्रवृत्तीमध्ये आलो. मग त्याने सांगितलं आता काही मला सांगायचं नाही, ऐकायचं नाही, विचारायचं नाही, चला युद्धाला, घे घोडा समोर. आणि युद्धाला तयार झालेला अर्जुन, इतकं सुंदर गीतेमध्ये ते तत्वज्ञान आहे. त्या गीतेचा आज जन्मदिवस आहे. यद्यदा चरति श्रेष्ठः तत्त्वदेवेतरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. समाजातील धुरीण मंडळी, आपल्या समितीमध्ये इथे येणारी मंडळी यांनी कसं वागलं पाहिजे त्याचं प्रमाण भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की लोक, मोठी माणसं जशी वागतात तशा पद्धतीने इतरे जनाः अशी वागतात. म्हणून सुंदर श्लोक भगवंताने त्या ठिकाणी दिलेला आहे. यद्यदा चरति श्रेष्ठः तत्त्वदेवेतरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. भगवंताने आणखी काय गॅरंटी घेतली? अरे माझ्यावर अनन्य भाव ठेवा. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. वर्षातून एकदा नाही, महिन्यातून एकदा नाही राशन देते, राशन कार्ड देते सरकार, आणि तिथे जाऊन आपण धान्य घेतो. त्यांचं म्हणणं अरे नाही, रोज तेषाम नित्याभियुक्तानाम, आणि काय करतो मी, त्याचा योगक्षेम चालवतो. एवढी गॅरंटी त्याची. माझी या भक्ता काय संसाराची चिंता, आणि त्याने म्हटलं राजा याची कांता कोरांना मागे. अरे तुम्ही माझे भक्त आहात आणि ती का भीक मागणार आहे का? मी तुमच्यावर, पण काय केलं पाहिजे? अनन्य भाव ठेवून. भगवद्गीता सांगते फक्त अनन्य भाव ठेवून मला शरण जा. तुम्ही जर मला शरण गेले तर तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यम. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं गीतेचं तत्वज्ञान आपल्या सगळ्यांना, आणि भगवंताने सांगितलं तो हा आजचा दिवस आहे. 5127 वर्षापूर्वी भगवंतानी ती गीता सांगितली, ती आजही आपल्या सगळ्यांसाठी कायम आहे. आणि म्हणून गीता जयंतीच्या दिवशी गीतेचं या ठिकाणी आपण थोडंसं स्मरण केलं पाहिजे, तिला वंदन केलं पाहिजे. नाही काय तर एखादा 2 श्लोक आपण सगळ्यांनी म्हटला पाहिजे, आणि त्यांनी आपल्या शरीराचं निश्चित शुद्धीकरण ज्याला म्हणतात, आणि आपण कृतकृत्य होऊ शकतो. त्या गीतेच्या चरणावर आपण सर्वजण नतमस्तक होऊया आणि आजच्या आपल्या आणि चिंतनाला सुरुवात करू. श्री गुरुचरित्र नावाचा ग्रंथ हा देखील असाच ग्रंथ आहे. दत्तात्रयाची वाङ्मय मूर्ती आहे. जो कोणी पठण अथवा श्रवण करील त्याची सर्व पापे, ऐहिक सुख सगळ्यांना सांगितलं. नेहमी आपण म्हणतो मोक्ष वगैरे हा आपल्या डोक्यातल्या नुसतं गमतीच्या कल्पना आहे, फोकणाऱ्या आहेत आपल्या सगळ्या. मोक्षासाठी खरं म्हणजे यायला पाहिजे इथं. पण मी नेहमी सांगतो, आता जर भगवान आले आणि चला सगळ्यांना असंच मंदिरासकट नेतो स्वर्गामध्ये, एकाची तयारी परत पळतील सगळे. नाही ना, मला घरी जाऊ द्या पहिले, मला नको मोक्ष, स्वर्गात अजिबात जायचं नाही म्हणतात. का? कारण की आपल्या शरीरामध्ये बसलेली नाही ती संकल्पना. मग ती बसवायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा ऐहिक सुख, इतनी पी है, पी नाही जाती, इतकी प्या. मग काय आता पिल्याच जात नाही, एवढा संसार भोगा की आता नको बापा, मला आता मोक्ष पाहिजे. आणि मागताना मागा, त्याला तो देण्यास समर्थ आहे. तर ते मागताना आणि मग आपल्या मनामध्ये तो उच्चार आला पाहिजे की भगवंत अरे मी किती न्यून आहे. असं नको, माझा जन्माला मी आलो तो कशासाठी? मोक्ष प्राप्तीसाठी आलेला आहे. मग ते मोक्ष मला मिळाला पाहिजे, हे कुठेतरी तर ठेवा. ते ठेवतच नाही आपण. कितीही येऊ द्या, वाटते आणखीन येऊ द्या, भगवंता देणार पहा, माझ्यावर किती अवकृपा आहे. अरे खाली पहा, माझ्या पायात चपला नव्हत्या म्हणून मला दुःख होते, पण मी बाजूला पाहिले तर त्याला पायच नव्हते. ज्याला पाय नाही त्याचं दुःख आपण पाहत नाही. आणि वरती अरे माझ्या तर साध्या चपला त्याच्या भाटाच्या आहे, आणखी कोणाच्या 50,000च्या आहे, आपण ते पाहतो. उच्च भोग पाहत असताना आपण संसाराचं आपलं ध्येय काय आहे ते आपण विसरतो. आणि म्हणून इथे कशासाठी यायचं, गुरुचरित्र कशासाठी ऐकायचं, की हळूहळू हे सुटलं पाहिजे. नको नको नको, मला शक्यतोवर नको. आणि अशा पद्धतीने आपण वरवर गेलं पाहिजे. असो, सिद्ध आणि नामधारकाचा संवाद त्या ठिकाणी सुरू आहे. भीमा अमर या संगमावर सिद्ध नामधारकाला एक एक कथा सांगतायत. त्यातली कालची एक कथा राहिलेली आहे ती मी सांगतो, आणि मग आपण आजच्या याच्यावर जाऊ. नरसोबाच्या वाडीला भगवान आणि नृसिंह सरस्वती आहेत. त्यांचा दिनक्रम काय आहे तर रोज त्या गावामध्ये जायचं, भिक्षा मागायची. त्याला समावर्तन म्हणतात, किंवा त्या ठिकाणी समाराधना म्हणतात, किंवा पुडी म्हणतात. अशा पद्धतीने संन्यासाचा असते. ते जातात, सगळं त्या ठिकाणी ग्रहण करतात आणि परत येतात. अशा पद्धतीची ती पुडी असते.
किंवा कधी कधी संन्याशी एकाच झोळीमध्ये सगळं घेतात. घेतल्यानंतर म्हणजे वरण भात भाजी पोळी जे काय ते त्या झोळीमध्ये टाकतात आणि जवळ जे जलाशय असेल त्याच्यामध्ये ते सगळं खळखळ त्याच्यामध्ये टाकतात, ती झोळीच. आणि मग उरलेलं निरव अन्न ते ग्रहण करतात. त्याच्यामध्ये चवीचा संबंध नाही, जिभेचे चोचले नाही, अशाही पद्धतीची अनेक संन्यासाची पुडी असते. असो तर ते असे फिरत असताना एक त्यांचा भक्त होता, त्याच्याकडे घेवड्याचा वेल होता. घेवडा तेव्हापासून प्रिय आहे. दत्ताच्या पूजनामध्ये नैवेद्यामध्ये घेवडा दिला पाहिजे, घेवड्याच्या शेंगा. त्याच्यात तिथे मोठा घेवड्याचा वेल होता आणि त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह होता. शेंगा तोडायच्या आणि विकायच्या. एक दिवस सद्गुरुराय आले आणि म्हटले, अरे मला आता तुझ्याकडे पुडी करायची. त्याने घरात पाहिलं तर खरंच काही नव्हतं. आता काय करावं, डोळ्यात अश्रुधारा आल्या. परंतु सद्गुरुरायांचा आदेश, त्यांनी काय केलं, फक्त घेवड्याच्या शेंगा तोडल्या, त्याची भाजी केली आणि भगवंताला बसवलं ताटपाट करून. फक्त भाजी त्यांना अर्पण केलेली आहे. सद्गुरुरायांनी अतिशय आनंदाने ती भाजी ग्रहण केली. त्या ठिकाणी थोडा वेळ थांबले, आशीर्वाद दिला आणि त्याच्या झोपडीच्या बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी कुऱ्हाड पडलेली होती. सद्गुरुरायांनी काही विचार केला नाही, ती कुऱ्हाड घेतली आणि त्या घेवड्याच्या वेलाच्या तळाशी म्हणजे मुळाशी जोर जोरात घाव करायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी तो वेल तुटून गेलेला आहे मुळापासून. ज्ञानेश्वरीत वर्णन आहे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लवती. जर मुळाला पाणी टाकलं तर ती वृक्ष मोठा होतो आणि मुळावर जर घाव केला कुठाराघात मुळाशी तर ते झाड नष्ट होते. तर ते वेल आता नष्ट झाला आणि ते निघून गेले. आता त्याच्या बायकोनी पाहिलं, अरे बापरे, आपल्या उदरनिर्वाहाचं साधन काय आहे, हा घेवड्याचा वेल आहे आणि सद्गुरुरायांनी त्या ठिकाणी तो वेल नष्ट केलेला आहे. आता ती बाई चिडली याच्यावर, तुम्ही काय नेहमी नेहमी साधू संत घरात आणत राहता, लोकांना घरात आणायला लागतात, मला चहा पाणी करायला लागते, पोहे करायला लागतात, मी नाही आणसाला हॉटेलीतून आणा हातात. अशा पद्धतीने ती चिडायला लागली की काय सद्गुरुराय, बरं हे कामी आहेत का सद्गुरुराय, आपल्या उदरनिर्वाहाचं साधन त्यांनी नष्ट केलेलं आहे. दोघांमध्ये भांडणं लागले कचा. पण शेवटी ती म्हणे, बाय आता झालं जे झालं ते झालं, आता काय पुन्हा जोडणार का आपण फेविकॉलनी, जाऊ दे आता आपण काय करू, हा वेल काढून टाकू. ती म्हणलं, तुम्हाला काय करायचं ते करा, मला नको काही. मग त्याने बिचाऱ्याने एकट्याने सुरू केलं. शेवटी असं हळूहळू त्याने काढायला सुरुवात केली. आता ते मूळ काढून तिथे दुसरा वेल लावावा म्हणून त्याने काय केलं, खोदायला सुरुवात केली आणि कुदळ मारता क्षणी टनकन आवाज आला. त्याला वाटलं, बापरे काय आहे, आणि म्हणून त्याने त्या खोरं वगैरे आणलं, कुदळ फावडं आणि खोदायला सुरुवात केली. तर त्या ठिकाणी सुवर्णाचा हंडा त्या ठिकाणी आला आणि पाहिलं तर बापरे, सद्गुरुरायांची गुरुकृपा निर्मळ भागीरथी, असा कृपेचा वर्षाव त्या ठिकाणी त्यांच्यावर झाला आणि अतिशय आनंदाने मग मात्र ते नवरा आता भेटले ना सगळं. मग ती बाई एकदम खुश, नाही सद्गुरुरायासारखं तर कोणीच नाही, आतापर्यंत शिव्या देऊ लागली. दोघं जण तिथे गेले, साष्टांग दंडवत घातला आणि त्यांची सेवा ते करायला लागलेले. आता सद्गुरुराय गाणगापूर क्षेत्रामध्ये आलेले आहेत. सिद्ध आणि नामधारकाचा तो संवाद तिथे चालू असताना आता नामधारक म्हणाले की का हो ते त्या ठिकाणी आलेले आहेत. तर तिथल्या काही कथा, अरे बाबा गाणगापूर तर लीला भूमी आहे, अनंत लीला त्यांच्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि भगवान दत्तात्रयाची अशी ही मूर्ती अवतार नृसिंह सरस्वती आता गाणगापूर क्षेत्रामध्ये आहेत. तिथे अनेक आश्चर्य घडलेले आहेत. त्यातल्या काही कथा आपल्याला आज पाहता येतील. काय झालं, सद्गुरुराय त्या ठिकाणी माधुकरीची पद्धत आहे. आजही मोठमोठे श्रीमंत लोक तिथे जातात आणि साधारण वस्त्र पंचाधोती घालून त्या गाणगापूर क्षेत्रामध्ये माधुकरी मागण्याची पद्धत आहे. आणि ती मंडळी माध्यान्ह समयी आजही गाणगापूर क्षेत्रामध्ये शाकपाक तयार करून ठेवतात आणि दत्तात्रय माझ्या घरी येणार आहेत आणि म्हणून ते वाट पाहतात. वाटप आहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ होऊन ती माणसं आजही वाट पाहतात. आणि ही जी श्रीमंत लोक, साधारण लोक, गरीब लोक जे कोणी असतील ते सगळे लोक माध्यान्ह समयी गावामध्ये भिक्षा मागतात आणि बाकीची लोक अतिशय आनंदाने त्यांना ती माधुकरी देतात. अशी आजही पद्धत आहे. तर सद्गुरुराय असे फिरत असताना एका घरी आले. ती बाई, तिच्याकडे एक म्हैस होती, ती वांझ म्हैस होती आणि म्हणून तिला व्यसन देखील टाकली होती अशी. आणि तिचा धंदा काय, जुन्या काळामध्ये ह्या म्हशी ज्या असायच्या ती एक तर पखाल त्याच्यावर टाकायच्या हाल्यावर
आणि पाणी न्यायचं, किंवा त्या काळामध्ये भिंती मातीच्या असायच्या, मृत्तिका भिंती, तर ते लोणा म्हणायचे त्याला. माती एकत्रित करायची, त्याच्यामध्ये काही गवत टाकायचं, काही बेलफळं टाकायचे, चिकट पदार्थ टाकायचे आणि ती माती तुडवायची. तुडवण्यासाठी म्हैस किंवा रेडा असायचा, तो गोल दिवसभर फिरायचा आणि ती लोणा तयार व्हायचा. मग त्याच्या भिंती तयार व्हायच्या, त्याच्या गढी वगैरे तयार आहेत, त्या अशाच तयार झालेल्या आहेत. तर ती भिंतीची म्हैस होती ही भाड्याने द्यायची आणि जे काय येईल त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. एक दिवस सद्गुरुराय हिच्याकडे आले आणि ओम भगवती भिक्षां देही अशा आरोळी त्या ठिकाणी अलख निरंजन म्हणून फेडल्याबरोबर ही आली आणि म्हटले, भाई मला काहीतरी दान करा भिक्षामध्ये माधुकरी. व ती घरामध्ये गेली. उतरणीच्या उतरंडी होत्या, पण तिच्या घरामध्ये काहीही नव्हतं, खडखडाट सगळा. काय करावं तिला काही समजेना. दुःख झालं. परमेश्वराला आराधना केली की माझ्या घरी सद्गुरुराय आले, साक्षात परब्रह्म या ठिकाणी आलं आणि मला मात्र काहीही देता येत नाही, काय करावं. ती तशीच आली की मग सद्गुरुरायांजवळ सगळं सांगितलं पाहिजे. डॉक्टर वकील याच्याजवळ सगळं सांगतात, देवाजवळ सांगत नाही आपण. जाऊ द्या म्हणते, मूर्तीच आहे, दगडाची आहे, याला काय सांगावं, एकदा सांगून पहा. ते किती कृपेचा वर्षाव करतात. शेवटी ही आली आणि ती सद्गुरुरायांना म्हटले की महाराज माझ्या घरात तर काहीच नाही हो, 18-20 दारिद्र्य. लोक 18 विश्व म्हणतात, 18 विश्व नाही, 18 विसा म्हणजे 18 गुणिला 20 म्हणजे 360, म्हणजे 365 म्हणू आपण. वर्षभर ज्याचं दारिद्र्य आहे त्याला 18 विसा म्हणतात, तर 18 विश्व नाही ते. तर असं दारिद्र्य माझ्याकडे, आता काय करू सांगा. तर ते चिडले. म्हणजे असं कसं म्हणते, तुझ्या दारात म्हैस आहे, तिचं दूध काढून दे मला. ते म्हणते महाराज काय सांगू तुम्हाला, अहो तिला व्यसन घातलेली आहे, ती मृत्तिका तुडवण्यासाठी आहे आणि ती वांज म्हैस आहे, तिला कसं काय, काहीच दूध येत नाही तिला. ते म्हणते तो खोटी बोलते, द्यायचं नसेल तर देऊ नको, पण खोटं माझ्याशी बोलू नको. असं म्हटल्याबरोबर तिला एकदम उपरती झाली. तिने घरातली घागरी, त्याला केळ्या म्हणतात, ती त्या ठिकाणी आणली आणि आणल्यानंतर ती म्हशीच्या खाली बसली. दोहन करण्यासाठी बसल्याबरोबर तिने ते दूध काढायला सुरुवात केली आणि म्हशीला आपोआप धारा त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. 1 केळी 2 केळी म्हणजे त्या घागरी, ते दूध संपेना इतकं तिला अतिशय आनंद झालेला आहे. आणि तिने सद्गुरुरायांना ताट केलेला आहे आणि त्यांना दुधाचा नैवेद्य किंवा दुधाचा प्रसाद त्यांना दिलेला आहे. आता ही बातमी सगळ्या गावामध्ये पोहोचली. अरे बापरे काय चमत्कार आहे. कारण दुसऱ्या दिवशी लोक आले आणि म्हैस द्या आम्हाला माती तुडवण्यासाठी. ते म्हटले नाही नाही, ती दूध दुभती आहे. ते म्हटले अगं काय सांगता तुम्ही, वर्षभर झाले आम्ही सगळ्या गावामध्ये फिरवतो ती म्हैस माती तुडवण्यासाठी आणि तुम्ही काय म्हणून राहिले. तिने सगळ्यांना दाखवलं दूध काढून. सगळ्यांना आश्चर्यचकित झालं की गुरुचा कृपा प्रसाद हा किती या हिच्यावर झालेला आहे आणि कोणीतरी चमत्कारी साधू आपल्या ठिकाणी आलेले आहेत, असं तिथल्या राजाला समजलं. आता त्या राजाला वाटलं की बापरे, इतका तपस्वी साधू या ठिकाणी आलेला आहे, तो याच ठिकाणी राहायला पाहिजे. आणि म्हणून ते राजे, ग्रामाधिकारी असे सगळे भीमा अमरजा संगमावर गेले. त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं की गुरुराया, आम्ही आता गाणगापूर क्षेत्रामध्ये तुमची सगळी व्यवस्था करतो, तुम्हाला जागा देतो, सगळं या ठिकाणी मठ बांधून देतो आणि तुम्ही या ठिकाणी निवास करा. सद्गुरुराय म्हटले बाबा मला चातुर्मास असतो, मला इकडे तिकडे जावं लागते. त्यांनी सांगितलं ते आम्हाला माहित नाही, तुम्ही याच ठिकाणी राहावं. सगळ्या गावांनी साष्टांग दंडवत त्यांच्या चरणावर घातल्यानंतर सद्गुरुरायाने सांगितलं की काही हरकत नाही, हे माझं लीलास्थान या ठिकाणी बनेल. आणि मग त्या राजांनी हत्ती घोडे त्या ठिकाणी आणलेले आहे. सद्गुरुरायांना हत्तीवर बसवलं आणि भीमा अमरजा संगमावरून गावामध्ये त्याला आणलेलं आहे. वेशीवर काय झालं, एक झाड आहे त्या ठिकाणी, चिंचेचं झाड, आणि त्या चिंचेच्या झाडावर एक ब्रह्मराक्षस त्या ठिकाणी होता पिशाच योनीमध्ये. तो खाली उतरला आणि सद्गुरुरायांना त्याने नमस्कार केला की महाराज तुमचं सगळं मी वैभव पाहून राहिलेलं आहे, माझं काहीतरी पूर्वजन्माच्या दुष्कृत्यानुसार मला आणि हा भोग प्राप्त झालेला आहे, माझी विनंती आहे तुम्हाला, मला मोक्ष द्या. तेव्हा सद्गुरुरायाने सांगितलं की तुझा भीमा अमरजा संगमावर स्नान करून ये, मग तुला मी मोक्ष देईल. तो ब्रह्मराक्षस त्या ठिकाणी गेला आणि त्याचा मोक्ष प्राप्त झालेला आहे. तेव्हापासून आजही
भूत पिशाच प्रेताग्नी अशा पद्धतीचे जर काही असतील तर तुम्ही जर गाणगापूरला गेले तर सद्गुरू रायांच्या कृपा प्रसादाने ते सगळे आणि भूत प्रेत बाधा ज्या आहेत त्या सगळ्या नष्ट होत आहेत. तुम्ही जर गेले तर त्या ठिकाणी सगळे लक्षात येते. त्याला मोक्ष त्यांनी दिलेला आहे. आता मोठा मठ त्या ठिकाणी बांधला, त्याला निर्गुण मठ म्हणतात. आणि तिथे ज्या पादुका आहेत त्या सगळ्यात शेवटी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. त्या पादुकांना निर्गुण पादुका म्हटलेलं आहे. भगवान नृसिंह सरस्वती त्या ठिकाणी आता राहून राहिलेले आहेत. इकडे सिद्ध आणि नामधारकाचा हा एक प्रकारे संवाद सुरू आहे. आणि तो संवाद सुरू असताना नामधारक सिद्धांना म्हटले की काहो, मला अतिशय आनंद होऊन राहिलेला आहे. हे अमृतपान मला अजून अजून घ्यावंसं वाटते. आणखी काही कथा आहेत का? त्यांनी सांगितलं, बाबा कथा भरपूर आहेत. आणखी एक कथा मी तुला सांगतो. एक कुमसी नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी त्रिविक्रम भारती नावाचे सिद्ध योगी आहेत आणि मानस पूजा करून राहिलेले आहेत. ही जी आपण सोपस्काराची पूजा करतो ना, ही न्यून पूजा आहे, लक्षात घ्या. पण ती आपल्यासाठी आवश्यक आहे. कारण नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. प्रतिमा ही काही हे नाहीये. महाराज या ठिकाणी मूर्तीमध्ये आहेत. कोणासाठी? आपल्यासाठी. पण ते कसे आहेत? अक्षय आहेत, अविनाशी आहेत, निराकार आहेत, निर्गुण आहेत, परब्रह्म स्वरूप आहेत. आणि म्हणून मूर्ती हे काही त्याचं पूर्ण प्रतीक नाही. पण आपल्या सगळ्यांना मिळू शकत नाही ना ते. मूर्ती जर पाहिली तर आपल्याला कुठलं तरी स्वरूप येते आणि आपण त्याच्याशी तादात्म्य पाहू शकतो. म्हणून सर्वसामान्य लोकांसाठी मूर्ती पूजा आहे. परंतु जे त्याच्याहून उच्च अवस्थेमध्ये जातात त्यांना निर्गुण अशा पद्धतीचा तो परमात्मा आपल्यासाठी सगुण साकार झालेला आहे. परंतु तो निर्गुण निराकारच आहे. आणि त्याची मानस पूजा देखील आपल्याला करता आली पाहिजे. खरं म्हणजे मानस पूजा श्रीमंत पूजा आहे. आता इथे तर तुम्हाला म्हणलं अमृताने अभिषेक घाला आणि गंगेचं पाणी आणा, सोन्याच्या ताटामध्ये त्यांना बसवा. आपली एकाची ताकद नाही सगळं आणण्याची. पण जर मानस पूजेमध्ये तुम्ही प्रयत्न करा, पहा स्वर्गातून गंगा आणलेली आहे, स्वर्गंगा आणू शकतो मानस पूजेमध्ये. सोन्याच्या ताटामध्ये ती मूर्ती ठेवलेली आहे, आपण ठेवू शकतो. म्हणजे पाहिजे ते एवढं सगळं आपलं त्या ठिकाणी मिळू शकते. ती मानस पूजा, हे मानस पूजा करायचे. आणि मानस पूजेमध्ये साक्षात नृसिंह म्हणजे नरसिंह भगवान त्या ठिकाणी प्रगट व्हायचे. आणि हा असा बसायचा आणि त्यांची मानस पूजा करायचा. म्हणजे आवाहन करायचा, आसन बसायला द्यायचा, पाद्यपूजन करायचा, त्या ठिकाणी अभिषेक करायचा, त्यांना सर्व वस्त्र अलंकार देऊन त्यांचं त्या ठिकाणी आराधना करायचा. इतकी सुंदर मानस पूजा त्याची व्हायची. त्यांना कीर्ती ऐकली, अरे वांज म्हैशीला या ठिकाणी अशा पद्धतीने दुग्ध आलेलं आहे, त्यांनी ब्रह्मराक्षसाला मुक्ती दिलेली आहे. आणि म्हणून लोक या त्रिविक्रम भारतीला देखील म्हणायचे, अहो चला ना एखाद दिवशी भेटायला. हा म्हटला की नाही, माझी फक्त पूजा कोणाशी आहे? माणसाची पूजा मी करत नाही. मी पूजा करतो भगवंताची. मी मानस पूजा करतो त्या नृसिंहाची. मला त्या माणसाकडे जायचं नाही. अशा अनेक बंधू साधू असू शकतात. असा विकल्प त्याच्या मनामध्ये आला. एक दिवस काय झालं, हा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठला आणि त्याने स्नान संध्यादी कृत्य केल्यानंतर मानस पूजेसाठी बसलेला आहे. आणि मानस पूजेसाठी बसल्यानंतर त्रिविक्रम भारतींना त्या ठिकाणी भगवान नृसिंह येईस ना, कोणीतरी यतीश्वर दंडधारी असा एक संन्यासी त्यांना मानस पूजेमध्ये येऊन राहिलेला आहे. ते पुन्हा डोळे उघडायचे, अरे काय होऊन राहिलं. भगवंताची प्रार्थना केली नृसिंहाची की अरे बापरे का नाही येऊन राहिले. सशंक चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसी रुहेक्षणम संहार वक्षस्त्रम कौस्तुभ श्रीवम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम. हे भगवान नृसिंहा, अहो तुम्ही माझ्या मानस पूजेमध्ये का येत नाही? मला का त्रास देऊन राहिलेले आहात? माझे काय चूक झालेली आहे? पुन्हा ते डोळे लावायचे आणि डोळे लावल्याबरोबर त्यांच्या त्या मानस पूजेमध्ये दंडधारी यतीश्वर कोणीतरी संन्यासी दिसून राहिलेले पुन्हा ते खडबडून जागे व्हायचे. अशी त्यांची मानस पूजा सुरू असताना सगळे सकाळी आणि गाणगापुरामध्ये सद्गुरुराय उठले आणि त्यांच्या शिष्यांना सांगितलं, चला आपल्याला बाहेर जायचं. आणि सगळेजण वाजत गाजत कुठे जायचं बा, तर आपल्याला कुमसी नावाच्या गावामध्ये जायचंय. त्या कुमसी नावाच्या गावामध्ये ते आल्यानंतर साहजिकच लोकांनी पाहिलं, अरे बापरे गुरुराय या ठिकाणी आलेले. क्षणार्धात सगळी मंडळी गोळा झाली आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये नगर प्रदक्षिणेसाठी सद्गुरुराय निघालेले आहेत. ते या त्रिविक्रम भारतीच्या मठाजवळ
जोरजोरात आवाज चालू आहे टाळ मृदुंगाचा, याची मानस पूजा भंग झाली, काय करावं? आणि म्हणून हे उठले की काय चालू आहे गावामध्ये. मानस पूजा तर आपली या ठिकाणी होऊन राहिलेली नाही. आणि मठाच्या बाहेर दारामध्ये येऊन पाहता तर जे यतीश्वर माझ्या मानस पूजेमध्ये येऊन राहिलेले आहेत तेच यतीश्वर आणि दिंड्या पताका घेऊन आणि टाळ मृदुंगाच्या तालामध्ये आणि आपल्या गावातून नगर प्रदक्षिणा करत आहेत. अरे बापरे, मी किती चुकलेला आहे. आणि म्हणून त्यांनी साष्टांग दंडवत घातला आणि नमस्कार केला. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री सद्गुरुवे नमः. हे सद्गुरुराया, मानस पूजे येणारे, मानस पूजेमध्ये येणारे तेच नरनोहे नारायण तुम्हीच आहात. आणि मी अज्ञानाच्या योगाने या ठिकाणी तुम्हाला मनुष्य समजून बसलेला आहे. आता माझं अज्ञान तुम्ही नष्ट केलेलं आहे. माझे डोळे तुम्ही चक्षुरुन्मीलितं येन, माझे डोळे तुम्ही उघडलेले आहेत. आणि आता तुम्ही मठामध्ये या. मठामध्ये आल्यानंतर त्यांचं पाद्यपूजन त्रिविक्रम भारतींनी केलेला आहे. भगवान नृसिंह सरस्वतींनी त्याला अत्यंत प्रेमाने आशीर्वाद दिलेला आहे. आणि आशीर्वादाच्या योगाने नृसिंह सरस्वती त्या ठिकाणी अत्यंत प्रेमाने त्यांच्यावर आशीर्वाद करत असताना यांनी साष्टांग नमस्कार घातला. जी दैविकी उदार वाचा जय देशुदय नाभिकाराचा ते नवरस सुधाब्दीचा ठावू लागे आपुलिया स्नेहाची या वागीश्वरी जरी मुके या ते अंगीकारी ते वाचस्पती शिखरी प्रबंध ओढा, असं ज्यांचं वर्णन केलेलं आहे त्यांच्या चरणावर आता त्रिविक्रम भारतींनी साष्टांग दंडवत घातला. कृपेचा अनुग्रह त्या ठिकाणी त्यांना मिळाला. आणि आता नृसिंह त्रिविक्रम भारती यांना म्हटले की बाबा तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत, हे वैभव मला नको. आता मी तुमच्या सोबत येणार आहे, तुमचा अंकित होऊन त्या ठिकाणी राहणार आहे आणि तुमचा मी दासानुदास होणार आहे. मला तुमच्या सोबत ठेवा. तेव्हा आता सद्गुरुरायाने सांगितले की बाबा सगळी विद्वान मंडळी, सगळी कृपेचा वर्षाव करणारी मंडळी एकत्रित राहिली तर समाजामध्ये कोण करेल? चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, असं ज्यांचं वर्णन आहे अशी सगळी माणसं समाजामध्ये असली पाहिजे. कल्पतरू एक नाही, आरव म्हणजे अरण्याच्या अरण्य, चिंतामणी एक नाही, त्याचं गावच्या गाव, आणि अर्णव म्हणजे समुद्र त्या अमृताचा, छोटा नाही, एखाद्या विहिरीमध्ये लोट्यामध्ये नाही अमृत, ते कसं ज्ञानामृत समुद्राच्या समुद्र भरून. आणि म्हणून सर्वत्र मंडळी असली पाहिजे. तू माझ्यासोबत येऊ नको, तू याच ठिकाणी राहा आणि या सगळ्या मंडळींना कृपेचा वर्षाव कर, अशी त्याला आज्ञा दिल्यानंतर आता सद्गुरुराय आपल्या निर्गुण मठामध्ये आलेले आहेत. असे काही दिवस चाललेले आहेत. सिद्ध नामधारकाला म्हटले की आणखी तुला कथा सांगतो. फार गमतीशीर सगळ्या कथा आहेत, आनंद देणाऱ्या कथा आहेत. तेव्हा आता नामधारक उठले जमिनीवरून, त्या आसनावरून, पुन्हा साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं की तुमची कृपेचा वर्षाव आहे माझ्यावर. आणि म्हणून मला अत्यंत आनंद होऊन राहिलेला आहे. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू मिया श्री गुरुचरण, ते नमस्कारो मी आता नमस्कार केला. आणि आता म्हटलं आता सांगा बरं कथा. ते म्हटलं आणखी सांगतो. काय झालं, हे जे त्रिविक्रम भारती राहत होते तर पलीकडच्या राज्यामध्ये विदुरा नगर राज्य आहे, म्लेंछ राजा त्या ठिकाणी आहे. त्यांच्या त्या दरबारामध्ये काशीचे 2 विद्वान आले. आणि त्या विद्वानांची पद्धत अशी होती, त्यांना अहंकार होता ज्ञानाचा, तर ते गावोगावी जायचे राज्यामध्ये आणि त्या राजाच्या दरबारामध्ये आव्हान द्यायचे त्या राजाला की हे राजा, तुमच्या दरबारामध्ये कोणी जर विद्वान असेल तर त्यांनी माझ्याशी ज्ञानाचा वाद घालावा, वेदासाठी वाद घालावा, आणि जर ते जिंकले तर आम्ही जयपत्र देऊ. पण तुझ्या राज्यातला विद्वान हरला तर मला तू जयपत्र दिलं पाहिजे. आणि म्हणून त्याने ते आव्हान त्या राजाला केलं. तो म्लेंछ राजा चिडला की माझ्या राज्यात असा कोणी विद्वान आहे की नाही. आणि म्हणून त्यांनी सगळ्यांना विचारलं आणि जे म्हणत होते बा यांच्याशी आम्ही वाद करतो, वाद केल्यानंतर हे अतिशय प्रचंड विद्वान होते, ते सगळे हारायचे. राजा चिडून गेला की अरे बापरे असं कसं काय, यांना देखील छाती फुगली, यांचे अहंकार. म्हटलं एक काम करा, कुमसी नावाच्या गावामध्ये पलीकडे त्रिविक्रम भारतीय त्रिवेदी आहेत, त्यांच्याशी यांना वाद घालायला लावा आणि आपण त्या ठिकाणी नेलं पाहिजे. आणि म्हणून यांना त्या म्लेंछ राजाने स्वतः आला आणि सांगितलं की जा त्या त्रिविक्रम भारतीच्या कुमसी नावाच्या गावामध्ये जा. सगळ्या लोकांना त्या ठिकाणी पाठवलं आणि सांगितलं की आता वाद करायचा आहे.
त्रिविक्रम भारती मठामध्ये बसलेले आहे आणि हे दोघं जण आले की तुम्ही वाद करा. आता खरं म्हणजे त्रिविक्रम भारतींचा अधिकार मोठा आहे, परंतु हे कसे आहेत, नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, परी सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. ज्ञानेश्वरीत वर्णन आहे. अहंकार जो आहे ज्ञानाचा, हा सामान्य माणसाला येत नाही. तो कोणाच्या गोठी मागे लागते ही, हे म्हणतात ज्ञानेश्वर म्हणतात नवल आहे. काय, अहंकाराची गोठी कोणाच्या लागते, विशेष न लगे अज्ञाना पाठी, अज्ञानाच्या मागे लागत नाही ती, परंतु सज्ञानाचे झोंबे कंठी, त्याच्या कंठामध्ये ती झुंबते आणि त्याला अहंकार प्राप्त होतो आणि तो म्हणतो मीच कोणीतरी हुशार आहे. ती विनम्रता त्याच्या ठिकाणी येत नाही, कारण ज्ञानाचा अहंकार आहे. ते याला म्हटलं की चला वाद करा. त्याने यांनी समजावून सांगितलं वाद कशासाठी करायचं, ज्ञान आहे. हा ज्ञान योग भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे. त्याला सांख्य योगाला देखील ज्ञानयोग म्हटलेला आहे. आणि तो ज्ञानयोग म्हणजे आपण भगवंताच्या चरणावर तादात्म्य पावायचं आहे. माझी शारीरिक असेल, मानसिक असेल, सात्विक असेल, ज्या कोणत्या सगळ्या आपल्यामध्ये असणाऱ्या शक्ती आहेत त्या सगळ्या परमेश्वराच्या प्रती आणि अर्पण केल्या पाहिजेत. ज्ञान देखील तिथे अर्पण केलं पाहिजे. त्याचा अहंकार देखील आपल्याला नको. परंतु यांच्यामध्ये तो अहंकार होता. काय करावं काही समजेना. ते म्हटले नाही वाद घालाच. तेव्हा आता त्यांनी सांगितलं की नाही नाही नाही, माझी पात्रता नाहीये. तुम्ही एक काम करा, माझे सद्गुरू राय गाणगापूर क्षेत्रामध्ये राहतात, तिथे आपण सर्वजण जाऊ. आता सद्गुरू राय गाणगापूर क्षेत्रामध्ये आहेत म्हणून सगळे निघाले. ते जे दोन विद्वान आहेत त्याला राजाने पालख्या दिल्या होत्या आणि दिवसा दिवट्या म्हणतात, मशाल ज्याला म्हणतात, अशी दिवसा त्या ठिकाणी त्यांना लावण्याची. हे दोघं जण विद्वान अहंकाराने भरलेले आहेत. ते पालखीमध्ये आहेत, त्यांच्या समोर ड्युटी आहेत दिवसा. म्हणजे का सूर्याच्या अंगा उठणे लागत असे, पण सूर्य उपस्थित असताना देखील एवढा अहंकार आहे की सूर्याला त्या मेणबत्तीने किंवा दिव्याने आपण ओवाळून राहिलो. अशा पद्धतीने ते चाललेले आहेत. आणि चालत असताना त्रिविक्रम भारती मात्र पायी चाललेले आहेत. वरतून परमेश्वर देखील हसत असेल की अरे बाबा काय चालू आहे. निर्गुण मठामध्ये हे सगळे आलेले आहेत. सद्गुरुराय बसलेले आहेत. त्रिविक्रम भारतींनी नमस्कार केला गुरुरायांना आणि सांगितलं की अहो हे विद्वान आलेले आहेत, आपल्याशी वाद करू इच्छितात. मी काय त्या ठिकाणी यांच्याशी वाद केला नाही, माझी ती पात्रता नाही, म्हणून मी आपल्याकडे आणलेला आहे. सद्गुरुरायांनी त्यांना पुन्हा समजावून सांगितलं की बाबा अरे कशासाठी वाद करायचा, हे ज्ञान वादासाठी आहे का, ज्ञान जयपत्रासाठी आहे का. अरे जयपत्रासाठी ज्ञान नाही, ज्ञान हे परमेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी आहे. त्याच्या चरणावर आपण लीन झालं पाहिजे. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्व काही वेचावे शेवटी, प्राण तोही वेचावा. अरे देवासाठी हे ज्ञान अर्पण कर. पण हे अहंकाराने भरले होते. म्हटले तुम्हाला जर ज्ञान नसेल तर ताबडतोब जयपत्र द्या. माझ्याकडे इतके जयपत्र आहे, सगळे जयपत्र त्यांनी दाखवले, इतक्या राज्याचे. जयपत्र द्या नाही तर वाद करा. सद्गुरुराय पुन्हा त्याला समजावून सांगत राहिले, बाबा असं नसते. गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे की एखाद्या सापाच्या पेटाऱ्याला एखाद्या उंदराने पोखरावं, त्याला माहितच नाही आत काय ते, आणि तो पोखरून राहिलेला आहे त्या सापाच्या पेटाऱ्याला. तशी अवस्था या ठिकाणी होऊन राहिलेली आहे. या उंदरांना माहितच नाही की समोर कोण बसलेला आहे, आपल्याला गिळंकृत करू शकतात, अशी त्यांचं सामर्थ्य आहे. ते भगवान नृसिंह सरस्वती, पण यांना अज्ञानाने ते ग्रस्त झालेले असल्यामुळे त्या ठिकाणी ते म्हणून राय नाही करा वाद. आता सद्गुरू रायाने खूप समजावून सांगितलं तरी देखील ते ऐकेत ना. तेव्हा आता असे बसलेले होते आणि पाहिले तर बाहेरून एक मातंग नावाचा माणूस चाललेला होता. काहीतरी सेवेसाठी कुठेतरी चालला असेल, हातामध्ये कुऱ्हाड आहे लाकडं बिकडं फोडण्यासाठी. तेव्हा आता सद्गुरू रायांनी एका जणाला सांगितलं अरे त्याला बोलवा रे. आता हे दोन विद्वान पाहून राहिले. म्हटलं अहो वाद करा आमच्याशी, ते तुम्ही तिसऱ्या माणसाला कशासाठी बोलावून राहिले. सद्गुरुरायांनी स्मित हास्य केलं आणि सांगितलं कांसो स्मिताम हिरण्यम प्राकारामाग्राम ज्वलंतीम तृप्ताम कर्पयंतीम. त्या महाकाली महासरस्वती त्रिगुणात्मिका जगदंबेचं स्वरूप कसं आहे, सुस्मिताम आहे. असं सुस्मिताम स्वरूप भगवान आणि नृसिंह सरस्वतींचं त्या ठिकाणी झालं. स्मित हास्य त्यांनी केलं आणि त्याला त्या ठिकाणी बोलावलेलं आहे. हे दोन विद्वान चक्रावून गेले की काय चालू आहे, वाद करा आमच्याशी. ते म्हणले थांबा जरा. आता सद्गुरुरायांनी भस्म काढलेला आहे आणि भस्माच्या काही रेषा त्या ठिकाणी त्यांनी सप्त रेषा अशा
मांडलेले आहेत. आणि त्या मातंग नावाचा जो ग्रस्त होता त्याला सांगितलं बाबा एक एक रेषा ओलांड तू. आता त्या मातंगाने एक रेषा ओलांडल्याबरोबर तो त्याचा देह दुसऱ्या जन्मामध्ये गेलेला आहे. पुन्हा ओलांडला की आणखी एका देहामध्ये गेला. असं करत त्याचे 3 देह झाल्यानंतर आता एक एक रेषा, 7 रेषा होत्या, ती ओलांडल्यानंतर त्याला ऋग्वेदाचं ज्ञान झालं. आणखी ओलांडलं की यजुर्वेदाचं, नंतर सामवेदाचं, अथर्ववेदाचं असं ज्ञान त्याला झालं. दिव्य कांती झाली आणि तो त्या ठिकाणी समोर आल्यानंतर त्याला एक आसन दिलं त्यांनी पाठ आणि बस म्हटलं या ठिकाणी. आणि आता त्या 2 विद्वानांना सद्गुरुरायांनी सांगितलं चला करा यांच्याशी वाद. ते चिडले, एकदम उभे राहिले. अरे हा कुऱ्हाड हातात असलेला लाकडं फोडणारा माणूस, त्याच्याशी तुम्ही वाद करायला सांगून राहिले. अरे आम्ही किती लोकांना जिंकलेला आहे. नवला अहंकाराची गोठी, ती अहंकाराची गोठी त्यांच्या मागेच लागलेली आहे. ते म्हणले नाही तुम्ही करा. तेव्हा सद्गुरुरायांनी त्यांना आता हात जोडलेले आहे. अरे बाबा याच्याशी वाद कर, याला काय तू 1 मिनिटात हरवतं. ते हरवल्यानंतर तू त्रिविक्रम भारतींशी वाद कर, त्यांना तू हरवणार आहे. मग माझ्याशी वाद कर, मलाही हरवणार आहे. मग जयपत्र तयारच आहे, आमचं तुम्हाला देऊन टाकू. यांना अहंकार झाला आणि सांगितलं त्याला चल बरं ठीक आण. आणि त्याच्याशी वाद करायला सुरुवात केलेली आहे त्या मातंग नावाच्या त्या सद्गृहस्थाच्या याच्यातून. आणि असे निरनिराळे आणि वैदिक अशा पद्धतीचे शब्द त्या ठिकाणी आलेले. सहस्त्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्त्रपात सभूमी सर्वत स्मृत्वा त्यतिष्ठत दशांगुलम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्रजाम चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मीम जात वेदो महाग अशा पद्धतीचे वैदिक असे सूक्त त्याच्या तोंडातून येऊन राहिलेले. तो वाद करून राहिलेला आहे, प्रश्न आणि प्रतिप्रश्न होऊन राहिलेले आहे. आणि हे 2 विद्वान त्यांना अक्षरशः घाम फुटलेला आहे. त्या मातंगाने त्याच्याशी वाद करून त्याच्यावर जय प्राप्त झालेला आहे. साष्टांग दंडवत. आता एकदम त्यांचा अहंकार त्या ठिकाणी झालेला आहे. आपुलिया स्नेहाची या वागीश्वरी जरी मुके या ते अंगीकारी ते वाचस्पतीशी करी प्रबंध ओढा. वाचस्पतीला हरवण्याचं सामर्थ्य सद्गुरुरायाचा जर कृपा प्रसाद झाला तर त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि म्हणून अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री सद्गुरुवे नमः. साष्टांग दंडवत त्या ठिकाणी त्यांनी घातला. नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा. विद्येचं अरविंद म्हणजे कमळ फुलवणारे असे पराप्रमेय प्रमदा विलासिया पराशक्तीच्या पलीकडचा असणारा असे हे भगवान सद्गुरुराय त्या ठिकाणी नमो सुभाव भजन भाजना भवेब कुंभ भंजना आणि विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. विश्वाची उत्पत्ती करणारे साक्षात परब्रह्म परमात्मा तुम्ही आहात. आम्ही चुकलो, आम्ही अज्ञानाने वेष्ट झाले असल्यामुळे, ते अज्ञानाचं वेष्टन आमच्या भोवती असल्यामुळे आता ती काजळी उतरलेली आहे. तो काच पुसल्याबरोबर लख प्रकाश त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि आता आमचा सगळा अहंकार नष्ट झालेला आहे. साष्टांग दंडवत त्यांनी त्या ठिकाणी घातलेला आहे. सद्गुरुरायांनी त्याच्यावर देखील कृपेचा वर्षाव केलेला आहे. आणि सांगितलं की आता चुपचाप घरी जा आणि आराधना भगवंताची करत चला. नामस्मरण करा. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. आणि म्हणून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचा सत्कार करून त्यांचा निरोप समारंभ त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आता सिद्ध आणि नामधारकाचा हा संवाद त्या ठिकाणी सुरू आहे. आता नामधारक म्हणले की का हो, तो जो मातंग नावाचा माणूस होता त्याचं पुढं काय झालं ते मला सांगतो. आता काय झालं की ते विद्वान तर निघून गेले. आता हा तिथंच बसलेला आहे. आणि आता तो कोण आहे, त्या विद्वान जनाच्या योगी जनाच्या अशा त्या अवस्थेमध्ये तो आहे. आता इतक्यात काय झालं की खूप वेळ झाला, सकाळपासून संध्याकाळ झाली, हा काही आला नाही. त्याच्या बायकोला चिंता लागली, बाबा कुठं गेले. ती पाहत निघाली, कुठं आहेत आहो 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 करत करत त्या ठिकाणी ते पोहोचली. पाहतात तो सगळी मंडळी बसलेली आहे आणि एका ताटावर आपला नवरा, त्याची कुऱ्हाड पलीकडे पडलेली आहे. चला ना घरी यायचं नाही का, अंधार पडून राहिला ना. त्याने पाहिलं तिच्याकडे, म्हणलं कोण आहे तुम्ही, चला भात पलीकडे. तिला आश्चर्यच झालं. सदमा नावाचा सिनेमा जर तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये आहे सगळी अवस्था. अस्वस्थ झाली ती. बरं याला काहीच कळे ना. आता ती बाई म्हटली का माझा नवरा आहे हा, तू चल ना बाबा. ते म्हटलं चल बाजूला सरक. आता तिला वाटलं बापरे गेलं कामात. मग आता त्याने सद्गुरुरायाकडे तिचा मोर्चा वळला. गुरुराय काय झालं हे, हा यायला तयार नाही. तेव्हा तिने सांगितलं बाई त्याचे निरनिराळे जन्म जे होते मी ते त्याला आठवलेलं आहे, त्या जन्मामध्ये त्यांना नेलेलं आहे, राहू दे त्याला असं
तिथं गडबडा लोळायला लागले की नाही नाही, आपण त्या ठिकाणी इकडे रथ असतो ना, जैसा भ्रमरू भेदू कोडे भले तैसे काष्ट कोरडे परी कलिके माझी सापडे कोवळीये तेथ उत्तीर्ण होईल प्राणे परी कमल दलू भेदू नेणे. भुंग्याचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भुंग्याचं सामर्थ्य काष्ट पोखरण्याचं आहे, पण कमळामध्ये कोवळ्या सापडल्यानंतर तो त्याच्यातच अडकून राहते. त्याला ते कोय पंक्तीचे किडे काय किळसे घेतील. एखादा शेणातला किडा आहे, त्याला तुम्ही अत्तरात टाका, जिवंत राहते का पहा, तो मरतो. त्याला अत्तर नाही पाहिजे, ते म्हणते मला शेणातच टाका पुन्हा, आणि तिथे आनंदात जगतो. आपलं देखील असंच आहे. या शेणातले किडे आपण सगळे संसारातल्या शेणामध्ये परमेश्वर मध्ये तुला उचलतो मी आणि अत्तरात टाकतो. तो म्हणतो नको नको, अत्तर नाही पाहिजे मला, तिथं मरतो मी. अशा पद्धतीची त्याची अवस्था त्या बाईची. ती म्हटलं नाही नाही, त्याला इकडे द्या, आणि ते म्हणत होता नको नको, मला आता काहीच नको. परंतु आता सद्गुरुरायांच्या लक्षात आलं की नाही, हिचा संसार तुटल बिचारीचा, ही गतप्राण होईल. सद्गुरुरायांनी पुन्हा भस्म घेतलेला आहे आणि त्याच्या अंगावर शिंपडता बरोबर त्या ठिकाणी त्याला पुन्हा आपला जो मुख्य ध्येय आत्ताचा होता, इह जन्मीचा ध्येय, आणि त्याची स्मरण त्याला सगळं झालेलं आहे. आणि त्याच्या योगाने तो आता तिच्या सोबत घरी गेलेला आहे. त्रिविक्रम भारतींनी आता त्या ठिकाणी त्यांच्या सोबतच आहेत. आणि आता सिद्ध आणि नामधारकाचा हा संवाद त्या ठिकाणी चालू आहे. सिद्ध आता नामधारकाला म्हटलं त्याला आणखी तर गंमत याच्या पुढे अजून. हे जे त्रिविक्रम भारतीय म्हटले ते तिथे आहेत. आणि आता त्यांनी प्रश्न केलेला आहे की हे सद्गुरुराया, ही काय गंमत झाली बरं, तुम्ही भस्माच्या अशा रांगा ओढल्या, त्याच्या अंगावर भस्म शिंपडलं, भस्म त्याच्या रांगा ओलांडल्याबरोबर त्याला दिव्य देह प्राप्त होत गेला पूर्वजन्मीचा. आणि ठिकाणी टाकल्याबरोबर त्याला इह जन्म प्राप्त झाला. ही काय गंमत भगवान नृसिंह सरस्वती भस्माचं महत्व सांगून राहिलेले आहे. आता जागेवर आहे सगळेजण. कुठे चालू आहे कथा आपली? सिद्ध आणि नामधारकाचा संवाद गाणगापूर क्षेत्रामध्ये चालू आहे. आता नृसिंह सरस्वती त्रिविक्रम भारतींना कथा सांगून राहिलेली आहे. काय कथा आहे? त्यांनी सांगितलं कृतयुगामध्ये वामदेव नावाचे योगी होते आणि ते योगी भस्म अंगावर धारण करून सर्वत्र संचार करायचे. एक दिवस जंगलामध्ये जात असताना त्यांना एक ब्रह्मराक्षस भेटला आणि त्याच्या अत्यंत अकराळ विक्राळ, आणि यांना पाहिल्याबरोबर त्याला वाटलं की आता आपल्याला पोट भरून जेवण मिळणार, म्हणून तो झाडावरून खाली उतरला आणि वामदेव नावाच्या योगींजवळ तो उतरल्यानंतर म्हटला अरे मला मी तुला खाणार, हे खूप दिवसाचा उपाशी आहे, आता मला भेटलं पाहिजे. तेव्हा वामदेव योगी म्हटले देहामध्ये त्यांच्या काहीच हे नसते, विधेयही त्याला म्हणतात. ते म्हटले काही हरकत नाही, खाऊन टाक, मला काही देहामध्ये फार रुची नाहीये. आणि म्हणून तो त्यांना खाण्यासाठी धरायला गेला तर यांच्या अंगावर भस्म असल्यामुळे त्या भस्माच्या योगाने त्या ब्रह्मराक्षसाला त्याचे सगळे पूर्वजन्म आठवायला लागले, त्याची चक्र फिरायला लागलेली आहे. आणि सद्गुरुरायाचा कृपा प्रसाद त्या वामदेव योगींचा त्याच्यावर झालेला आहे. त्याने नमस्कार केला व म्हणले माझे सगळे देह सगळं पाप त्या ठिकाणी मला कळून राहिलेलं आहे. तेव्हा आता मी कसा काय हे सगळं मला आठवून राहिलं. त्याने सांगितलं बाबा भस्माचा स्पर्श तुला झालेला आहे आणि त्या भस्माच्या योगाने तुला पूर्ण हे झालेलं आहे. तेव्हा आता ते म्हटले भस्माच्या काही कथा आहेत का? ते म्हणते कथा तर मी सांगतो, पण आरतीची वेळ झालेली आहे. तेव्हा आता आजच्या दिवस तू आरती कर. त्या ब्रह्मराक्षस आणि वामदेव यांनी ठरवलं की आरती झाल्यानंतर उद्या आपण वामदेव आणि त्या ब्रह्मराक्षसाचा संवाद भस्माच्या संदर्भामध्ये काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरुनाथ महाराज की जय. गजानन महाराज की जय. अमृतेश्वरी माता